नमस्कार, मी रमा. स्वागत आहे तुमचं मराठी गृहिणी स्पेशल चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रूट प्रुनिंग करणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण रिपोर्टिंग कशी करायची ते पाहिलं होतं. म्हणजे एका कुंडीतून दुसऱ्या कुंडीमध्ये आपण झाड कसं शिफ्ट करायचे, त्याची काळजी कशी घ्यायचं ते मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. आणि आजचा आपला व्हिडिओ थोडासा वेगळा आणि खास आहे, कारण की यामध्ये आपण रूट प्रुनिंग करणार आहोत. तर हे जास्वंदीचं झाड आहे. 3 वर्ष झाली या झाडाला. तर याची जी फुलं आहेत ना, ती तुम्ही पाहू शकता, खूप छोटे छोटे आहेत. कळ्या भरपूर येतात, पण त्याची जी फुलं आहेत ना, ती पूर्वीसारखी अशी फुलत नाहीत, मोठी अशी होत नाहीत. मग याची कारणं आणि उपाय मी सर्व शोधलं, त्यानुसार केलं. याला खत पण मी घातलं, पण तरीसुद्धा ती जी फुलं आहेत ना, ती मोठी होत नाहीत. मग शेवटचा पर्याय म्हणून आपल्याला रूट प्रुनिंग करावं लागतं. म्हणजे आपल्याला हे जे झाड आहे ते दुसऱ्या कुंडीमध्ये तर शिफ्ट करायचं आहे, त्याचबरोबर आणखीन आपल्याला एक काम करावं लागतं. तर ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यासाठीही मी माती घेतलेली आहे. तर ही माती जी आहे ती आमच्या बाजूला जो डोंगर आहे तिकडचीच घेतलेली आहे. त्याच्यामुळे त्यामध्ये जास्त काही खत घालणार नाही, फक्त मी त्याच्यामध्ये शेणखत घालणार आहे. तर हे जे शेणखत आहे हे खूप जुनं आहे. आपल्याला यामध्ये आपण जेव्हा रिपोर्टिंग करतो किंवा रूट प्रुनिंग करतो तेव्हा आपण जी माती घेतो ना, त्या मातीमध्ये आपल्याला खत टाकणं खूप महत्त्वाचं आहे. तर मी इथे शेणखत टाकणार आहे आणि त्याचबरोबर माझ्याकडे कंपोस्ट खतसुद्धा आहे, ते सुद्धा मी टाकणार आहे. तर दोन्ही मी घेणार आहे आणि मातीसुद्धा फ्रेश माती आहे, की एका झाडातली माती दुसऱ्या कुंडीमध्ये आपण जेव्हा टाकतो त्यावेळी आपल्याला जास्त प्रमाणात खत टाकावं लागतं, कारण की ऑलरेडी त्या मातीमध्ये आपण दुसरं झाड लावलेलं असतं. त्याच्यामुळे त्याच्यामधलं जे काही खत आहे, जे काही झाडांना लागणारं जीवनसत्व आहे ते राहत नाही त्याच्यासाठी. पण ही फ्रेश माती आहे, त्याच्यामुळे यामध्ये मी जास्त काही खत टाकणार नाही. फक्त मी त्यामध्ये शेणखत टाकलेलं आहे 2 वाटी आणि 1 वाटी मी यामध्ये कंपोस्ट खत टाकलेलं आहे. आणि ही जी माती आहे याच्यामध्ये छोटे छोटे दगड पण आहेत, त्याच्यामुळे आणखीन त्याच्यामध्ये काही टाकायची गरज नाही आहे. जेणेकरून आपण जेव्हा झाड लावणार या मातीमध्ये तेव्हा पाणी पण त्यामध्ये थोडंसं असेल, असं नाही की पूर्णच पाणी निघून जाईल, असं नाही होणार. तर ही जी माती आहे ही माती आपण अगोदर पूर्ण व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेली आहे. रूट प्रुनिंग कधी करायचं, तर आपलं जे झाड आहे आपण छोट्या कुंडीमध्ये लावत असतो, त्याला 2-3 वर्ष झाली आणि तुम्हाला असं वाटलं की त्याची जी फुलं आहेत ती व्यवस्थितपणे मोठी होत नाही आहेत, कळ्या येत नाही आहेत किंवा त्याची पानं सारखी पिवळी पडत आहेत आणि त्याची जी मुळं आहेत ती वरती आलेली आहेत, मग अशा वेळी आपण रूट प्रुनिंग करू शकतो. रूट प्रुनिंग करण्याच्या अगोदर 1 दिवस पाणी द्यायचं नाही, सकाळ संध्याकाळ पाणी द्यायचं नाही. ती जी माती आहे ती माती कोरडी पाहिजे. मी काय केलेलं आहे, नारळाचे जे शेंडे असतात ते घेतलेले आहे आणि ते खाली ठेवलेलं आहे. त्यानंतर त्याच्यावरती आपण जी माती तयार केलेली आहे ती माती टाकायची आहे. रूट प्रुनिंग आता सध्या तुम्ही करू शकता आणि रूट प्रुनिंग करायची असेल ना तर संध्याकाळी करायचे आहे, त्याच्यामुळे झाड व्यवस्थितपणे राहतं. हे जास्वंदीचं झाड 3 वर्ष झालेलं आहे आणि त्याच्यामुळे काय होतं, त्याची जी मुळं आहेत ती कुंडीमध्ये खाली खूप वाढली जातात आणि त्यांना पसरायला जागा मिळत नाही. त्यामुळे त्याची वाढ थांबलेली आहे. त्याच्यासाठी आपण रूट प्रुनिंग करत आहोत. जेव्हा झाड जास्त जुनं होतं ना, तेव्हा मातीमधील सर्व जीवनसत्व संपलेले असतात आणि आपण खत देतो, पण ते खत खालपर्यंत पोहोचत नाही, त्याच्या मुळापर्यंत जात नाही. मग त्यावेळी आपल्याला रूट प्रुनिंग करावं लागतं. तर पहा, हे जुनं झाड आहे आणि आपण काय करायचं आहे, त्याच्या आजूबाजूची जी कोपऱ्यातली जी माती आहे ना, ती अगोदर अशी लूज करून घ्यायची आहे, माती काढायची आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हे झाड काढत आहे. कुंडीच्या बाजूला हलक्या हाताने आपल्याला थोडंसं असं मारायचं, जेणेकरून ती माती जी आहे ती मोकळी होते आणि त्याच्यानंतर आपण हे झाड काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला रूट प्रुनिंग करायचं आहे. आता रूट प्रुनिंग म्हणजे काय, तर ही जी वाढलेली मुळं आहेत ती आपल्याला काढायची असतात. तर अगोदर आपण पाहणार आहोत की ही जी मुळं आहेत ती कितपर्यंत आहेत आणि त्यानंतर आपल्याला ती माती काढायची आहे. फक्त काळजी एवढीच घ्यायची आहे की मुळांना त्रास होणार नाही हे आपल्याला बघायचं आहे. तर पहा, एवढी हे मुळं आहेत आणि त्याच्यामुळे याची वाढ बरोबर होत नव्हती, फुलं जी आहेत ती बरोबर मोठी होत नव्हती. तर ही जी वाढलेली मुळं आहेत ना ती आपल्याला कट करायची आहेत. जर जाड मुळं असेल ना तर ते आपल्याला कट करायचे नाही, बाकी आपल्याला मुळं कट करायचे आहेत. तर वरतीसुद्धा मुळं आलेली आहेत, तर ती आपण कट करणार आहोत. यामुळे काय होणार पहा,
आपण जेव्हा याची रूट प्रुनिंग करणार म्हणजे याचे रूट आहेत ते आपण कट करून पुन्हा नव्याने त्याला नव्या कुंडीमध्ये चांगलं खत असलेली माती देऊन पुन्हा आपण दुसऱ्या कुंडीमध्ये वाढवणार आहोत, ठेवणार आहोत, शिफ्टिंग करणार आहोत. मग अशा वेळेला काय होतं, ते जी मुळं आहेत त्यांना पुन्हा वाढण्यासाठी जागा मिळते. त्याच्याचबरोबर खालती जी माती आहे त्यामध्ये आपण खतं टाकलेले आहेत, त्या खतसुद्धा खालचे जी मुळं आहेत त्यांना मिळतं आणि त्याच्यामुळे झाड जे आहे ना ते पुन्हा आपल्याला मोठी मोठी फुलं द्यायला चालू होतं. आपल्याला हे झाड आपण अलगद ठेवलेलं आहे, असं दाबून त्याच्यावरती माती टाकायचं असं नाही करायचं. हलक्या हाताने आपल्याला त्याच्यावरती अशी माती ठेवायची आहे. जर वरती जे मुळं आलेले असतील त्याला जर आपण दाबलं तर ते झाड मरतं, त्याच्यामुळे तसं करायचं नाही. आणि मग त्याला पाणी द्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला हळदीच्या पानाचा स्प्रेसुद्धा या झाडाच्या पानावरती करायचा आहे. आणि 1 दिवस आड आपण हळदीचं पाणीसुद्धा या झाडाला देणार आहोत, जेणेकरून झाड शॉकमध्ये जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आपण जेव्हा झाडाची रूट प्रुनिंग करतो ना तेव्हा त्याला ना झाडाला जास्त ऊन असेल अशा जागी ठेवायचं नाही आहे. 1 महिना तरी जास्त झाडांना स्ट्रेसमधून बाहेर यायला, कारण की आपण त्यांची मुळं कापलेली आहेत. त्याच्याबरोबर त्याला एका कुंडीतून त्या मातीतून दुसऱ्या मातीमध्ये दुसऱ्या कुंडीमध्ये ठेवलेलं असतं. त्याच्यामुळे काही वेळेला काय होतं, झाड स्ट्रेसमध्ये जाऊ शकतं. तर तसं होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. हे झाड मी 1 दिवस अगोदर बाजूला काढून ठेवलं होतं. आता 1 दिवस आणखीन मी इथेच ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी त्या झाडाला पुन्हा त्याच्या जागी ठेवणार आहे, जेणेकरून त्याच्या आजूबाजूची झाडं त्याच्या बाजूला असतील.